महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून नागपूर जिल्ह्यातील पंचमुखी हनुमान मंदिर बाबुलखेडा येथे इको टुरिझम पार्कची निर्मिती करण्यात येत आहे। पंचमुखी हनुमान मंदिर बाबुलखेडा निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास रक्कम 4,556 लक्ष आराखड्यास व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ नागपूर यांच्याकडून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। रविवार 29 मार्च रोजी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे, सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते इको टुरिझम पार्कचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले। इको टुरिझम पार्क हे निसर्गाच्या सानिध्यात राहून पर्यावरणाचे संरक्षण करत पर्यटनाचा आनंद देणारे ठिकाण बनले, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली। सदर निसर्ग पर्यटन हे मोजा बिल्लोरी खुर्द चापा यामधील सर्वे क्रमांक 18 व 116 यामध्ये करण्यात येत आहे। पंचमुखी हनुमान मंदिर स्थानिक भक्त तसेच आसपासच्या जिल्ह्यातील भाविकांसाठी अत्यंत धार्मिक सांस्कृतिक ठिकाण आहे। मंदिर परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असून सौम्य टेकड्या, हिरवीगार वनराई आणि शांत वातावरण असल्यामुळे हे ठिकाण इको पर्यटन विकासासाठी अत्यंत अनुकूल आहे। सध्या विशेष सुट्टी